आपल्याला हे ठाऊक आहे की बोलणं, संभाषण करणं, संवाद करणं, उत्तम संवाद करणं, अगदी फरडं भाषण करणं ही फार मोठी कला समजली जाते आणि ती आहेच. वक्तृत्व कला आपण त्याला म्हणतो. पण तुम्हाला कदाचित लक्षात आलं नसेल की काही वेळेला शांत राहणं, न बोलणं ही पण कला असते. मराठीत पण म्हणतो, न बोलून शहाणा आहे हा माणूस. याचा अर्थ काय आपल्याला कळला पाहिजे. आणि शांत कधी राहायचं, तर जेव्हा आपल्याला खूप राग आलेला असतो ना, तेव्हा आपण अदवा तदवा बोलतो. जे समोरच्या माणसाची चूक असते म्हणूनच आपल्याला राग आलेला असतो आणि त्याला त्याची चूक त्याच्या गळ्यात मारायची असते किंवा आपल्याला झालेला त्रासाला त्याच्याबद्दल त्याच्याशी बोलायचं असतं. मग अशा वेळेला आपण खूप वेळेला आरोप करतो, चुकीचं बोलतो आणि कधी कधी अशी प्रॉमिसेस करतो की ते आपण कधी पळू शकणार नाही. आणि आपण अडचणीत येतो. कारण जो माणूस ऐकत असतो ना, तो म्हणत असतो की हां बोलतोय बोलू दे, काय काय प्रॉमिस करतो बघू दे. 1 2 त्या माणसाला कळतं की या गोष्टी केल्या ना की समोरचा तडकतो आणि तडकला की मग काही बोलतो, मग बडबडू द्यायचं. म्हणजे जणू काही आपल्या रागावरचा कंट्रोल आपण दुसऱ्याला देऊन टाकतो. हे जर भान ठेवलं ना, तर यू नो द आर्ट ऑफ सायलेन्स. आणखी एक सिच्युएशन आहे, म्हणजे तशा बऱ्याच आहेत. आणखी एक सिच्युएशन अशी की जेव्हा लोक गप्पा मारत असतात, म्हणजे गप्पा म्हणजे गाव गप्पा मारत असतात, अमक्याचं तमकं, याचं असं आहे त्याचं तसं आहे, सगळे बोलत असताना ना आपण गप्प राहायचं, ऐकायचं, ऐकून न ऐकल्यासारखं करायचं. म्हणजे आपण या संभाषणात सहभागी नाही हे स्पष्ट झालं पाहिजे. याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे अशी गप्पा मारणारी माणसं असतात की दुसरा माणूस तिसऱ्याबद्दल काय बोलला हे चौथ्या माणसाला सांगत असतात. ते काय करतात, अरे तुला ठाऊक नाही, तो आहे ना, म्हणजे आपण असं तुझ्याविषयी बोलत होता, असं कशावरून बोलणार नाही. आपण गप्प राहणं अत्यंत श्रेयस्कर. आणि विचारलं तू का बोलत नाहीस, तर आपण फक्त स्माईल करायचं आणि गप्प राहायचं. आणखीन काही सिच्युएशन्स येतात जेव्हा आपण गप्प राहणं पसंत करतो. कोणत्या सिच्युएशन्स, तर जेव्हा आपल्याला काही ठाऊक नसतं, म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहिती नसतं आणि आपल्याला तो प्रश्न विचारला जातो, तेव्हा मला याचं उत्तर ठाऊक नाही असं म्हणून गप्प बसायचं. पण तरी काही सांगाल का, खात्री नाही. सर 2-3 शब्दात उत्तर यायचं आणि गप्प राहायचं. म्हणजे त्या माणसाला कळतं की खरंच याला सांगायचं नाहीये किंवा याला माहितीच नाहीये. तो विचारतो, तुला माहित नाहीये का? हो, मला नाहीये माहिती. अशा 2-3 वाक्यात बोललं ना तरी सुद्धा तो सायलेन्सच असतो एक प्रकारचा. तुम्हाला असं कधी वाटत असेल ना की आपण एखाद्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर आपण फार पॉवरफुल व्यक्ती आहोत असं तुम्हाला भासवायचं असेल किंवा तुम्हाला तसं वाटत असेल, कमीत कमी बोला. लोकांनी विचारल्याशिवाय काही बोलू नका. आपलं मत मांडू नका. विचारलं तर विचार करून सांगेन असंही सांगू शकता. कारण आपल्या बरोबर असलेली माणसं खरोखरच आपण जे बोलतो तेच आणखी कोणाला जाऊन सांगतील काय याची खात्री नाही. आणि आपण जर खरंच एखादा महत्वाचा मुद्दा मांडला तर तो समोरच्या माणसाला पटला पाहिजे असं आपल्याला आपोआपच वाटतं. आणि पटला नाही तर आपली चिडचिड होते. तेव्हा आपण पाणी जोखायचं की समोरची माणसं कशी आहेत. अँड बी सायलेंट, बी काम. म्हणजे सायलेन्स याला गोल्डन म्हणतात. सायलेन्स इज गोल्डन.
तसं आपण सोनं खूप जपून ठेवायचं आणि जमा करून ठेवायचं. म्हणून आर्ट ऑफ सायलेन्स असं म्हणतात. भेटूया परत.